मग मुंबई सोडून धारवाडला दुसरं कोण येणार? काय चाललंय काय तुझं? तू सरळ मला सोडून निघून जातेस याचा अर्थ काय? मी मी तुम्हाला सोडून आला? उलट मी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं. तुम्हाला नको होतं ना मी. मग मी तरी कशाला लादू स्वतःला तुमच्यावर? म्हणून निघून आलं. एखाद्या सणकेत माणूस बोलतो कधीतरी, याचा अर्थ? अरे वा, तुम्हाला सणक आलं की मी लग्नाची बायको म्हणून राहायचं आणि सणक पिरलं की निघून जायचं बेवारच्या सारखं वाऱ्यावर. दुबाई आहे दुईला. तुम्ही समजता काय मला? शोभेची बावली. मला सुद्धा इंडिपेंडेंट स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं, विचार असतं, मी कलाकार असतं. तुमच्या आधाराशिवाय भक्कम उभं राहू शकतं. हे बघ प्रिया, आपल्याला असं वाटतं की आपण एकमेकांच्या आधाराशिवाय राहू शकतो. माझी तर तशी खात्री होती, पण तसं होत नाहीये. ते नाही जमत. मी जमवीन. नाही जमत, नाही जमत. आपल्याला हे वाटतं की आपलं काहीतरी चुकतंय. म्हणजे काय म्हणतात ते, नाही मला सांगता येत नाहीये. हे बघ, मी बुद्धू आहे, माथे फिरू आहे, पण मला नाही जमत तुझ्याशिवाय. अनिल, पण आता हे तुझ्या सगळ्याच प्रश्नांची सोडवणूक करणं मला या क्षणी तरी शक्य नाहीये. पण मला जे काय म्हणायचे ते मी लिहून आणलंय. हे पत्र वाच. माझ्या हातून गाढवपणा झाला होता, पण तो क्षमा करण्यासारखा होता असं मला वाटतं. इतकंच मला सांगायचं होतं. अनिल, कृष्णा, अगं ए कृष्णा, अगं पब्लिक कधी खुश झाली आहे. तुम्ही तर मरायला जाणार होता ना, मग इथं कशाला आलात मरायला? अण्णा ते काय म्हणतात ते तरी ऐकून घ्या. असली माणसं काय बोलतात ते ऐकणं सुद्धा पाप आहे. अण्णा, तू please. आधी इथनं चल. अण्णा, please. तू चल आधी, चल लवकर. अण्णा, चल अण्णा. म्हणतो ना. रूम नंबर 312 ची चावी दे. नाही, तुम्ही चावी दिलीच नाही साहेब. दिली नाही? नाही. अरे बापरे, चावी रूम मध्येच राहिली असणार. ठीक आहे, तुम्ही मास्टर की द्या, मी लगेच परत देतो. ओके. नाही मित्रा, काय उपयोग नाही झाला. तिथे पण ते म्हातारडं कडमडलं. शेवटी म्हटलं इथून फुटण्यापूर्वी तुला धन्यवाद द्यावेत म्हणून इकडे आलो. कॅमेरा वाटतं काय हल्ली जो उठतो तो व्हिडिओ शूटिंग करतो. बंदुकीनं? म्हणजे तुम्ही शिकारी आहात वाटतं. मजा आहे हा. सध्या तर काय भर वस्तीत शिकार करायची सोय झाल्यामुळे ते बघा ना, बघितलं, अख्खं पोलीस डिपार्टमेंट उन्हात वितळून मरायची पाळी आली आहे. ते सुद्धा एका साक्षीदारामुळं. एका साक्षी म्हणजे म्हणजे तो तू मारेकरी, एका मागून एक साक्षीदार उडवणारा. येस. ओ माय गॉड. नाही पण हे कसं शक्य आहे? तुमच्यासारखा प्रेमळ आणि सगळ्यांना मदत करणारा चक्क मारेकरी. चुप बस. नाही, हे असं असता उपयोगी नाही. तुम्ही माझा जीव वाचवलात तेव्हा मी सुद्धा तुम्हाला असल्या कृत्यापासून वाचवणार. टाका टाका त्या हातातलं खेळणं. चुप बस. मला माझं काम पूर्ण करू दे. 3 साक्षीदारांना मारण्याचे पैसे घेतलेत मी. काम अर्धवट टाकून चालणार नाही. मग त्यांना सांगून टाका की माणसं बिणसं मारण्याचं आपल्याला काही जमत नाहीये, तुमचे पैसे तुम्ही परत घेऊन टाका. तुला काय वाटलं अंडरवर्ल्ड म्हणजे भाजी बाजार आहे? अरे इथले सौदे वेगळे, इथले वायदे वेगळे आणि इथले कायदे ते तर सगळ्यांपेक्षा वेगळेच. मी जर त्याला मारला नाही ना तर माझा बॉस मला मारेल. म्हणजेच एक कोणतरी मरणारच. एकतर मी स्वतः मरेन, नाहीतर आत्ता त्या ठिकाणी येणारा तो साक्षीदार. बाजूला हो, मध्ये येऊ नकोस. मला माझं काम करू दे.
नाही पण मी तुला करायला देणार नाही. नाही नाही, मध्ये नाही येऊ नकोस. नाही, नाही, मी असं मला करायला माझं देणार काम नाही. करू दे. बघ, मी तो- नाही नाही, असं करू काय बघ मी तुला आता नाही नाही, मी तुला करायला देणार नाही. असं- हे बघ, मी अरे, तुला सांगतो, थांब. माझं हे बघ. हे बघ, माझं ऐक, मी तुला सांगतो असं करू. ओ माय गॉड, हे कसं कळलं? तू माझा नेम चुकवला. सोड. त्या हरामजाद्यानं विषांतराचं कसं कळलं? सर त्या हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावरून फायरिंग झालं. चल बाजू. साहेब हाच तो खिडकीच्या बाहेर उभा होता. खिडकीच्या बाहेर होय. अरेस्ट घेऊन जायला. चल माझं ऐकून नीट घेऊन जायला. नो, मला इतर कुठलीही बडबड नकोय. मला फक्त एकच सांग, तुम्हा मंडळींना ती वेषांतराची बातमी कशी कळली? आमच्या ऑफिसमध्ये कुणीतरी तुमचा खबऱ्या आहे. कोण आहे तो माणूस? कोण आहे तो हरामखोर? बोल. नाही नाही, तुमची सगळी माणसं चांगली आहेत. त्या पोलिसाला चुकून गोळी लागली, नेम चुकला म्हणून. आय सी. किती पेट्या मिळाल्या तुला? पेट्या? कसल्या पेट्या? नाही नाही, मला पेट्या वगैरे कोणी दिलेल्या नाहीत. बर, वेड घेऊन पेडगावला जाण्याचा प्रयत्न चाललाय. पण मी पण तुझा बाप आहे हे लक्षात ठेव. किती पैसे मिळाले तुला? बोल. मला कोणी दिले पैसे? कसले पैसे? तुम्हाला काय वाटलं मी तो मारेकरी आहे? तसं नाही आहे साहेब, तो मारेकरी दुसराच होता. मी आपला एक सहज म्हणजे त्याच्या शेजारी होतो. एक मित्र. मित्र काय? हा हा, मित्र. मित्र म्हणजे तसा मित्र नाही, नुकतेच भेटलो होतो आम्ही. आणि जीवश्च कंठश्च मित्र झालो. सुंदर. वा. आता कसं सांगायचं तुम्हाला साहेब, मला एक सांगा, मी तुम्हाला एखादा गँगस्टर, मारेकरी किंवा टोळीवाला दिसतो का? होय, हा? अगदी तसाच दिसतोय. इनफ. दिस इज इनफ. मी एक मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आहे. इमानीद्वारे व्यवसाय करणारा एक माणूस आहे. हे माझं कार. आताच्या आता मुंबईला संपर्क साधा. अविनाश दळवी नावाचा माझा एक मित्र आहे, त्याला ताबडतोब इथे बोलवून घ्या. मोहिते, येस सर. तुम्ही असं करा, ड्युटी ऑफिसला जा आणि मुंबईला संपर्क साधा. सर. हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय याचा तपास घ्या. सर. आणि ते कोणी अविनाश दळवी आहेत त्यांना या पत्त्यावरून कॉन्टॅक्ट करून बोलावून घ्या. ओके. प्रेसला याचे फोटोज द्या. ताबडतोब सगळीकडे आले पाहिजेत. आणि याला ओळखणारा कोणी असेल तर आमच्याशी संपर्क साधा असं छापायला सांगा. येस सर. आता मला सांग, पोलीसच्या ड्रेसमध्ये साक्षीदार आणि साक्षीदाराच्या ड्रेसमध्ये पोलीस होता, हे तुला कसं कळलं? धंद्यातल्या काही युक्त्या कधीच कुणाला सांगायच्या नसतात बॉस. ट्रेड सिक्रेट. बरोबर. पण पेपरात आलेली नसताना ही बातमी तुम्हाला कोणी सांगितली? धंद्यातल्या काही युक्त्या कधीच सांगायच्या नसतात ना, त्यातलीच ही एक ट्रेड सिक्रेट. काय? पण तू एक कच्चा धागा सोडलायस. कच्चा धागा? हो, जो तुझ्या रूम मध्ये तुझ्या बरोबर होता तो. त्यानं तुला फार जवळून बघितलेला आहे. तो तुझं वर्णन पोलिसांना सहज देऊ शकेल. काही फरक पडत नाही बॉस, कारण मी असली चेहऱ्याने कधीच वावरत नाही आणि काम झाल्यावर पुन्हा तेच वेषांतर कधीच करीत नाही. माफ करा, पण मी खरा कसा दिसतो हे तुम्हाला देखील ठाऊक नाही. तरीही तू सावध राहावस, कारण तू कॉमन गँग मधला नाहीयेस.
म्हणून मला तुझा पुढे पण उपयोग होणार आहे. पण हे पोलीस साले सुतावरून स्वर्गाला जातात आणि त्यांना जर का तुझी थोडी जरी माहिती मिळाली ना तर ते तुझ्यापर्यंत सहज पोहोचतील. काय काळजी करू नका बॉस. त्या माणसाचं प्रकरण कसं हाताळायचं ते मला चांगलंच माहिती आहे.